प्रतीक शिंदे अर्थात एक असा रील स्टार जो त्याच्या फॉर्च्युनरमुळे खूप सारा ओळख निर्माण करणारा आणि त्याचे जे चहाची ब्रांचेस आहे ते खूप जागेवरती फेमस आणि त्यामुळे त्यांनी फॉर्च्युनरच काय तर एक स्कॉर्पिओ आणि अनेक अशा गाड्या घेतल्या. पण त्याला एक गोष्ट मात्र नेहमी सवय, गाडीच्या मध्ये नाही बसायची, गाडीच्या बोनेटवर किंवा सनरूफ मधून बाहेर निघण्याची. अशाच काही गोष्टी चालू असताना तिच्या आईला एक गोष्ट घडते. अचानक तो बेटिंग ॲप्लिकेशनचा प्रमोशन करतो आणि त्या प्रमोशन नंतर एक गोष्ट अशी घडते, की ट्रोलिंग लॉजिकली विचार करा ना मित्रांनो. आणि सर्व छापाछापीचे विषय चालत असताना त्याने बेटिंग ॲप्लिकेशनचे प्रमोशन केल्यानंतर एक अशी गोष्ट घडते जी घडायला पाहिजेच होती. लॉजिकली विचार करा, ही गोष्ट घडणे अतिशय महत्वाची आणि लॉजिक घडलेलीच आहे. तुम्हाला सांगतो पुढे त्या आईला. आणि चला तर सुरुवात करूयात या व्हिडिओला प्रतीक शिंदेच्या. ओके, तर अशी गोष्ट आहे, अगदी 4 महिन्यांपूर्वी प्रतीक शिंदे एका बेटिंग ॲप्लिकेशनचा प्रमोशन करतो. त्यानंतर एक चेतन देऊलकर नावाचा जो रील स्टार आहे तो त्यावरती एक ट्रोलिंग व्हिडिओ बनवतो. सुरुवातीला हा वाद थोडा कमी दिसतो. ट्रोलिंग व्हिडिओ तर बनतच राहतात. ओके, पण असा काही डेंजर विषय घडतो की त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आता तुम्ही इंटरनेटवरती स्क्रोल करून 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 थकला असाल, तुमचं डोकं दुखत असेल, तुम्ही एक पॅरासिटामॉल खा आणि हा व्हिडिओ पहा. तर चला विषय सुरुवात करूयात. किती वेळा यार सुरुवात मगाच्या धरून सुरुवातच करतोय तू, कधी बोलशील? आता बोलतो. तर प्रतीक शिंदे हा त्या रील भेटायला बोलवतो आणि ही गोष्ट तुम्हाला जर मी ध्रुव राठीच्या भाषेमध्ये सांगितली तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, अगदी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की 26 जुलै 2026 या दिवशी प्रतीक शिंदे त्या रील स्टारला भेटायला बोलवतो आणि तो भेटल्यानंतर एक गोष्ट घडते. त्याला असं वाटतं त्याच्या मनाला की हा वाद संपवण्यासाठी भेटायला बोलवत असेल आणि आपण जेव्हा सोबत बसून बोलू तेव्हा हा वाद मिटला जाईल. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आणि त्याने भेटायला बोलवल्यानंतर पवई पंचकृषी परिसरामध्ये त्या रील स्टारला म्हणजे चेतनला अगदी गाडीमध्ये 4-5 लोकांनी टाकलं आणि त्याला भरून त्याची मारहाण केली. कुठेतरी चुकतंय काय रे? सांगा कमेंटमध्ये कुठे चुकत असेल तर. ठीक आहे. आणि त्याला गाडीमध्ये भरून त्याची मारहाण केली. ध्रुव राठीला बाजूला ठेवू आणि आपण आपल्या भाषेमध्ये समजून घेऊ, कारण आपली डॉक्युमेंटरी इज द बेस्ट. ओके, तर त्याला गाडीमध्ये भरून त्याची मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्याला नंतर अक्षरशः त्यांनी धमकीही दिली. आता ही धमकी कसली असेल बरं? धमकी अशी दिली त्यांनी ना की मेरे तो पैर कप हे यार, धमकी अशी दिली, जर तू या विषयावरती तू जर कोणाला बोलला किंवा तक्रार केली कुठे, तर तुझा जो मारहाणीचा व्हिडिओ आहे तो आम्ही अशा ठिकाणी व्हायरल करून देऊ की तुला तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही. त्यानंतर तो चेतन देऊलकर देखील असा कच्चा गुरु का चेला नव्हता. तोही हुशार होता. त्याने आधी मेडिकल घेतलं, म्हणजे स्वतःला क्लिअर करून घेतलं, बरा केलं दवाखान्यामध्ये जाऊन आणि त्यानंतर तो अगदी सुटला पोलिसांकडे. सांगतो थांबा. 2 ऑगस्ट 2026 या साली, या दिवशी तो कोण तो? तो रील स्टार देऊलकर, काय म्हणतात चेतन देऊलकर पोलिस स्टेशन कुठल्या पवई पोलिस स्टेशनमध्ये जातो आणि त्या पोलिसांना या विषयावरती आख खूप गंभीरपणे सांगतो आणि ते पोलीस हा गुन्हा दाखल करून घेतात आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या रील स्टारला उचलले जाते. कोणत्या? प्रतीक शिंदेला. आणि त्या प्रतीक शिंदेला उचलल्यानंतर अक्षरशः त्याच्या कुठे-कुठे काड्या पडल्या असतील, आय थिंक विचार न केलेले बरं. तसं तो त्याच्यासोबत जे साथीदार असतात त्यांनाही पकडलं जातं आणि त्यांच्यावरती काही कलमे लावून त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. असेच व्हिडिओ तुम्ही खूप सारे YouTubeवरती पाहिलं असणार. बट अनफॉर्च्युनेटली तुम्हाला हा व्हिडिओ एकमेव असा दिसेल जिथे तुम्हाला मजा, एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन सर्व काही मिळतं. त्यामुळे तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब तर करावंच लागेल. कारण ऑफिशियल प्लस मराठी OPM इज द बेस्ट कॅटेगरी ऑफ डॉक्युमेंटरी. का?
आपल्यासारखं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि आपल्यासारखी डॉक्युमेंटरीज पुऱ्या देशभरामध्येच काय तुम्हाला ग्लोबलमध्ये कुठेच मिळणार नाही. क्योंकि सब कुछ मिक्स होता है ना यहाँ पर. तर मित्रांनो, सांगायचं लॉजिक एवढंच आहे आणि अजून एक गोष्ट व्हायरल होत आहे. प्रचंड कॉन्स्पिरन्सीज पसरत आहे. त्या कॉन्स्पिरन्सीजमध्ये एक गोष्ट आहे, की प्रत्येक शिंदेला 6 महिन्यांची जेल होणार. यानंतर एक अजून या स्टोरीमध्ये ट्विस्ट आहे. तो आहे जुना सन 2025. या साली प्रतीक शिंदे आपल्या फॉर्च्युनरने सोलापूर ते पुणे पुणे आणि सोलापूर महामार्गावरती चाललेला असतो. त्याच्या फॉर्च्युनरची जी धडक आहे ती क्रेटा कारला बसते आणि क्रेटा कारची जी धडक आहे ती सर्वात नाजूक कार म्हणजे कोणती? कमेंटमध्ये सांगा. नका मीच सांगतो. वॅगनारला बसते आणि तिन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान होतं. त्या नुकसानामध्ये जी बाजू मांडली आहे लोकांनी, त्यामुळे पोलीस प्रशासन त्याच्यावरती कारवाई करतं आणि पुन्हा एकदा जे आता घडलं तेच तेव्हाही घडून जातं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे त्याला 6 महिन्याची जेल होणार आहे, ती आतापर्यंत कॉन्स्पिरन्सी आहे, अफवा आहे. त्यावरती विश्वास ठेवू नका. आणि तुम्हाला जर याची अपडेट हवी असेल, तर कृपया या चॅनेलच्या खाली जो रेड कलरचा आता व्हाईट काळा कसा असो, तो पहा आणि त्या चॅनेलच्या सबस्क्राईब बटनावर कृपया तुमचा बोट किंवा चप्पल फेकून मारायची कृपा करावा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.